प्रेज द लॉर्ड. सलाम. जय ख्रिस्त. पुन्हा एकदा परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊ. प्रभू येशूच्या नावामध्ये पुन्हा एकदा आपण एकत्र आलो. त्याचं वचन ऐकण्याकरता, मनन करण्याकरता. स्तोत्र 33:3 काय म्हणतं पहा. त्यापुढे नवे गीत गा, जयघोष करीत कुशलतेने वाद्य वाजवा. स्तोत्र 33:3 म्हणतात, त्याच पुढे नवे गीत गा, जयघोष करीत कुशलतेने वाद्य वाजवा. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. आजच्या वेळेकरता, समयाकरता एक सुंदरशी वेळ, संध्या त्याने आपणास दिली. आपणास त्याने एकत्र आणलं, त्याबद्दल त्याच्या नावाला धन्यवाद देऊ. की तो महान आहे, स्तुतीस योग्य असा परमेश्वर आहे. आणि या वेळेमध्ये त्याने आपणास राखलं. तर आपण एक छोटीशी प्रार्थना करूया, नंतर 1-2 गीतं प्रभूला सादर करू आणि त्यानंतर आपण आजच्या सहभागितेकडे, वचनाकडे जाऊया. धन्यवाद, धन्यवाद. स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू येशू, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. यावेळी करता, समय करता, सुंदरशी वेळ, संध्या तू आम्हास दिलीस, त्याबद्दल तुझे प्रभू येशूमध्ये आभार करतो. काल रात्रीपासून आज दिवसभर जे काही चुका न कळत आम्ही केल्या, त्या सर्व चुकांच्या, अपराधांची आम्हाला प्रभू येशूच्या क्षमा कर. येणाऱ्या सर्व वचनांद्वारे प्रत्येकाला प्रभू येशूमध्ये तू आशीर्वादित कर. सर्व अडखळ प्रभू येशूमध्ये दूर करशील. केलीस त्याबद्दल धन्यवाद देते. प्रार्थना प्रभू येशूच्या नावात केली म्हणताय की त्या आमेन. देवाच्या नावाला धन्यवाद. आजच्या वेळेकरता, समयाकरता, सुंदरशी वेळ, संध्या त्याने आपणास दिली, आपणास राखलं, त्याबद्दल आपण त्याचे धन्यवाद देऊया. त्याच्या नावाला धन्यवाद देऊया की तो महान आहे, स्तुतीस पात्र असा परमेश्वर आहे. त्याने आपणास जी संधी दिली, त्या संधीमध्ये, वेळेमध्ये आपण त्याची स्तुती करू. तो विश्वास पुन्हा एकदा दृढ करू देवावरचा, प्रभू येशूवरचा, त्याच्या वचनाद्वारे, त्याच्या मननाद्वारे आणि त्याच्या प्रार्थनेद्वारे तो आपणास पुन्हा एकदा स्थिर करू. आपण ज्यासाठी आलो त्याची स्तुती करण्याकरता, त्याचं वचन मनन करण्याकरता. आपण 1-2 गीतं प्रभूला सादर करू. पहा, जेव्हा जेव्हा आपण प्रार्थनेमध्ये येतो, सहभागितेमध्ये येतो, आपण त्याच्या आत्म्याची सहभागिता, वचनाची सहभागिता, मनन करण्याकरता येत असतो. जेव्हा आपण प्रार्थनेमध्ये जातो तर देवाच्या समागमी जातो, देवाला आभार प्रदर्शन करण्याकरता जातो, आपल्या मागण्या, विनंत्या सादर करण्याकरता जात असतो. आज तसेच आपण सगळ्यांच्या गरजांकरता, स्वतःच्या गरजांकरता, अडचणी करता, आरोग्य करता, शांती करता, ते वचन समजून घेण्याकरता आपण आलेलो आहोत. आए थे तेरे चरणों में लेकर हम स्तुति, आए थे हम तेरे चरणों में लेकर हम स्तुति, आए हैं हम तेरे चरणों में लेकर हम स्तुति,
आत्मा से तू कर दे हमें प्यारे मसीहा, आशीष दे हमें। आत्मा से तू कर दे हमें प्यारे मसीहा, आशीष दे हमें। आत्मा से तू कर दे हमें। हालेलुया, 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 मिलती है हमें तुझसे चंगाइया, देता तू हमें पापों से मुक्ति, मिलती है हमें तुझसे चंगाइया, देता तू हमें पापों से मुक्ति, मिलती है हमें तुझसे चंगाइया, देता तू हमें पापों से मुक्ति। हालेलुया, 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 हालेलुया। हम बच्चे हैं परम पिता के, बढ़ना है हमें वचनों में। हम बच्चे हैं परम पिता के, बढ़ना है हमें वचनों में। हम बच्चे परम पिता के, बढ़ना है हमें वचनों में। हालेलुया, 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 हम तैयार हैं यीशु तेरे लिए, जल्दी आ तू हमको लेने। हम तैयार हैं यीशु तेरे लिए, जल्दी आ तू हमको लेने। हालेलुया, 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 हालेलुया। प्रेज़ द लॉर्ड। हम तैयार हैं यीशु तेरे लिए। यस, वर वधूला खेळला येत आहे। आपण कुठल्याही परिस्थितीत असो, तो येण्याच्या आत आपण जाऊ, आपला विश्वास आपण आपल्या ठाई राखला पाहिजे। परिस्थिती कठीण होत चालली आहे, जगाची त्याची येण्याची चिन्ह जवळ दिसत आहे। पण या सर्व परिस्थितीमध्ये, परिस्थिती विपरीत असो वा अनुकूल असो, देव तुम्हास अनुकूल आहे।
नाही का? रोमकरास पत्र 8:31 सांगतं, तर या गोष्टी काय म्हणावे? देव आपल्याला अनुकूल असल्यास आपल्यास प्रतिकूल कोण? पौल म्हणतो एक प्रश्नचिन्ह आहे. तो विचारतो आपल्याला प्रतिकूल कोण? देव माझ्या पक्षाचा आहे, तर मला विरोधी कोण? ख्रिस्ताने तुमच्या आमच्या जीवनाकरता, जगातील सर्वांच्या पापांकरता स्वतःचा जीव त्या वधस्तंभावर अर्पिला. त्याने आपलं स्वतःचं जीवन दिलं. तर पौल त्या दुसऱ्या वचनामध्ये 32 वचनामध्ये देवाने आपल्या पुत्रास राखून न ठेवता आपल्या सर्वांकरता दिलं, तर तो त्यासहित आपल्या सर्व काही कसे देणार नाही? देवाने आपला एकुलता एक पुत्र दिला, तर त्याचबरोबर तो सर्व काही कसे देणार नाही? यशया 53 3-4 वचनात सांगितले की पहा, आपल्या दुष्कर्मामुळे तो ठेचला गेला, मारला गेला. आपल्याला शांती मिळावी त्याला शिक्षा झाली, आणि त्याला बसलेल्या फटक्यांनी आम्हास आरोग्य प्राप्त झालं. आत्मिक आरोग्य आहे, ती सुटका आहे, ती मुक्ती आहे. जे देही आणि आत्मिक जीवनामधला लढा आहे तो ख्रिस्ताने जिंकला तुमच्या आमच्या पापांकरता. त्याने ते स्वर्गाचे दरवाजे प्रभू येशूने उघडले. त्याने ते स्वर्गाचे दरवाजे तुमच्या आमच्या करता उघडले. आणि आज आपण त्याच प्रभू येशूवर विश्वास ठेवत असताना आपल्या अंतःकरणामध्ये त्याला आपला अंतःकरणामध्ये जागा द्या. व्यापून जाईल तुमचं जीवन त्याच्या प्रीतीने, त्याच्या सौम्यतेने, त्याच्या क्षमाने, त्याच्या आरोग्याने. बाह्य देहशय पावत आहे. पौल काय म्हणतो? पहा, आम्ही सर्वदा धैर्य देतो, कारण बाह्य देहशय पावत आहे, पण अंतरात्मा दिवसेंदिवस नवा होत आहे. प्रेज द लॉर्ड. मनुष्याचा देह जो आहे मातीचा आहे. दात जाणं, शरीर थकणं, उपदेशाच्या पुस्तकात सांगितले चांदीचा दोर तुटणं. पण जो अंतरात्मा ख्रिस्ताच्या ठेवलेल्या विश्वासाद्वारे जो नवीन होत आहे, त्याकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. आपल्या अंतःकरणात, आपल्या जीवनामध्ये जी माऊली आहे प्रभू, पहा, ख्रिस्त आपल्या जीवनात मावला पाहिजे. उपासना संगीत 55 नंबरचं गाणं सांगतं, ख्रिस्ताचे मातृत्व प्रेम. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी विश्वास ठेवेल त्याचा नाश होण्याचं तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. यशया 49 अध्यायात आय थिंक परमेश्वर म्हणतो, पहा, तान्या मुलाला आई विसरेल काय? कदाचित ती विसरेल, पण मी तुम्हाला विसरणार नाही. तुमचं चित्र माझ्या हस्तावर कोटामध्ये रेखाटलेलं आहे. ख्रिस्त गुरु माऊली गमाय माझी, ख्रिस्त गुरु माऊली. यस, आपल्या अंतःकरणामध्ये त्याला जागी द्या. तुमचं जीवन त्याच्या आत्म्याने, सामर्थ्याने प्रभू येशू भरेल. ख्रिस्त गुरु माऊली गमाय, पाप ताप संत सजनाची, पाप ताप संत सजनाची, अविनाशी सावली गमाय माझी माऊली. शिष्या
पावली ग माय माझे ख्रिस्त गुरु माऊली. ख्रिस्त गुरु माऊली ग माय माझे ख्रिस्त गुरु माऊली. माझ पाप्यास्तव संभावरचा. वधस्तंभावर जो खिळलेला ख्रिस्त आहे तो आपण आपल्या पापाकरता तो वधस्तंभाला खिळला गेला. पाऊल म्हणतो मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभाला खिळलेला आहे. मज पाप्यास्तव संभावरचा. मज पाप्यास्तव संभावरचा. मरणास सावली ग माय माझी ख्रिस्त गुरु माऊली. ख्रिस्त गुरु माऊली ग माय माझी ख्रिस्त गुरु माऊली. हृदयी माझ्या पाहिन जिकडे. हृदयी माझ्या पाहिन जिकडे. जिकडे हो माऊली ग माय माझी ख्रिस्त गुरु माऊली. ख्रिस्त गुरु माऊली ग माय माझी ख्रिस्त गुरु माऊली. ख्रिस्त ख्रिस्त जय ख्रिस्त ख्रिस्त जय. ख्रिस्त ख्रिस्त जय ख्रिस्त ख्रिस्त जय. भजनी भक्तिवंती ग माय माझी ख्रिस्त गुरु माऊली. ख्रिस्त गुरु माऊली ग माय माझी ख्रिस्त गुरु माऊली. ख्रिस्त गुरु माऊली ग माय माझी ख्रिस्त गुरु माऊली. धन्यवाद धन्यवाद स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद होतो प्रभू येशू. तुझ्या नावाला धन्यवाद आजच्या वेळे करता समय करता. होय आज जेवढे पाहत आहेत सदानंद अंकल आहेत, मंगलाताई आहेत, फुलाताई आहेत, सॅमसन अंकल आहेत, आई शेजारची ताई दास सुनानाथ कुंडलेकर सर्व तुझ्या हातात आहेत. प्रत्येकाला तू आशीर्वादित कर, आरोग्य दे, शांती दे प्रभू येशूच्या नावामध्ये. त्यांचं जीवन तुझ्या सामर्थ्याच्या विश्वास असतील कर. येणाऱ्या वचनाद्वारे प्रत्येकाला तो सामर्थ्याचा विश्वास प्रत्येका ठिकाणी प्रभू येशूच्या नावामध्ये तू दे. प्रत्येकाला प्रभू येशूच्या आशीर्वादित कर. प्रार्थना तारण करत्या ख्रिस्ताच्या नावात केली म्हणते पित्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. सलाम. सदानंद अंकलना पण सलाम. प्रेज द लॉर्ड. फुलाताईंना सलाम. सॅमसन अंकलना सलाम. मला पण सलाम. धन्यवाद धन्यवाद स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वरा, देवाच्या नावाला धन्यवाद देऊया. आजच्या वेळे करता समय करता एक सुंदरशी वेळ संध्या त्याने आपणास दिली. या आपण काही छोट्याशा वचनांद्वारे एक मोठ्या संदेशाद्वारे आपण वचन ऐकूया. देवाचं वचन आज आपण पुन्हा एकदा ऐकणार आहोत की पहा, परमेश्वर त्याच्या वचनाद्वारे आपणास पुन्हा एकदा भरो, आशीर्वादित करो. सामर्थ्याने दृढ करो. कारण की परमेश्वर महान आहे. तो स्तुतीस पात्र असा परमेश्वर आहे. आणि तो आपल्याला त्याच्या वचनाद्वारे सामर्थ्याने भरेल आज, अशी आपण आशा राखूया. पहा, आज आपण जो संदेश ऐकणार आहोत, देवाची गौरवाची आशा. देवाच्या गौरवाच्या आशेने आपण जयोत्सव करू. होय, तुमचे आमचे देह थकले असतील, नाही का? तुमचे आमचे देह थकले असतील, त्रास होत असेल, पण देवाचं वचन सांगतं की त्याच्या गौरवाच्या आशेने आपण जयोत्सव करू. आपण देवाकडे मागतो, विश्वास ठेवतो, हे आपल्या परिस्थितीकडे पाहून नसलं पाहिजे. तुमचं आमचं मागणं त्या गौरवशाली देव जो आशा देतो, ज्याने आपल्या पुत्राला मरणातून उठवलं, त्या गौरवशाली देवाच्या आशेने
जयोत्सव करणारे तुम्ही आम्ही असलो पाहिजे. आपली दैहिक परिस्थिती खचलेली असेल, विपरीत असेल, अनुकूल नसेल, पण देव अनुकूल आहे. तुमचं आमचं मागणं त्या स्वर्गीय पित्याकडे त्याच्या सामर्थ्यानुसार, विश्वासानुसार असलं पाहिजे. की ते देव आहे, तो जगाला चालवतो, सर्वांना सांभाळतो, पक्ष्यांना सांभाळतो, तर तो काय आपल्याला सांभाळणार नाही का? स्तोत्रकार स्तोत्र संहितेमध्ये म्हणतो, तो आपले तोंड चांगले उघड, मग मी ते भरेन. आपण देवाकडे तोंड चांगलं उघडत नाही. आपण मागतो परत अविश्वास धरतो म्हणून मिळत नाही. आपण मागतो ते चैनी करता मागतो म्हणून मिळत नाही. याकोब सांगतो, आपण मागतो पण थोड्याही शंका घेतो मग ते मिळत नाही. याकोब त्याच्या पत्रात पहिल्या अध्यायात सांगतो, मागणाऱ्याने संशय न धरता मागितलं पाहिजे. पण संशय धरणारा वाऱ्याने लोटलेल्या समुद्राच्या उसळ्या लाठेसारखा आहे, नाही का? त्याचं मागणं आणि नंतर परत संशय धरणं पाहिजे का आलेलं आहे. पण त्याने काही संशय न धरिता विश्वासाने मागावे. संशय धरणं वाऱ्याने लोटलेल्या व उचंबलेल्या समुद्राच्या लाटेसारखा आहे. ती येते आणि जाते. तसं आपलं जीवन नसावं. आपण स्थिर असावं. जे मागत आहोत ते मिळणार आहे, आपला विश्वास असला पाहिजे. मग तुम्ही संकटात असा, अडचणीत असा, कुठल्याही परिस्थितीत असा, परमेश्वर मला ही परिस्थिती बदले. म्हणजे फक्त आनंदात जयोत्सव करायचं का? मग देवाने दिलं तर देव धन्यवादी, देवाने नाही दिलं तर देव चांगला नाही. एखाद्या मनुष्याकडे मदत झाली तर तो चांगला आहे, विश्वासू आहे. नाही झाली, नाही ना, तो विश्वासू नाही, ते मला मदत नाही केली. देव सर्व बोलून ऐकतो. सपन्यामध्ये मध्ये परमेश्वर म्हणतो की पहा, तुम्ही तुमच्या वाणीने मला कंटाळा आणला. कंटाळा कसा आणतो देवाला आपण? देव दुर्जनांचं का चांगलं करतो ते वचनात लिहिलंय. परमेश्वर म्हणतो तुम्ही असे कसे बोलता? ख्रिस्ताने सांगितलं, पहा, सूर्य उगवताना परमेश्वर धार्मिक अधार्मिक भेद करत नाही. प्रभू येशू सांगतो तो सर्व उगवतो. पाऊस पडताना सर्वांवर पाडतो. देव जसा परिपूर्ण तसं आपलं परिपूर्ण असणं गरजेचं आहे. आपलं मागणं परिपूर्ण असलं पाहिजे. आपण मागत नाही परिपूर्णतेने, मग आपल्याला मिळेल कसं? देवाच्या गौरवाच्या आशेने जयोत्सव करू. प्रेज द लॉर्ड. देवाच्या जयोत्सवाच्या आशेने काय करा? जयोत्सव करा. आपली आशा ही तात्पुरती असते, नाही का? प्रार्थना केलं, उत्साह झाला, आनंदी असतो, नंतर प्रार्थना संपल्या, सवगीत संपली की आपण निराश असतो, थकलेले, भागलेले. तसं नसलं पाहिजे. देवाच्या गौरवाच्या आशेने ख्रिस्त वधस्तंभावर जाताना त्याला माहित होतं, प्रभूला माहित होतं की मला माझा पिता एकटं सोडणार नाही. तो मनाला सुद्धा मेंढपाळाचा वध होईल, मेंढरांची काय होईल? दानादान होईल. ती मला सोडाल, एकटे सोडाल, पण माझा पिता मला एकटे सोडणार नाही. प्रेज द लॉर्ड. आमेन. तुम्हाला आम्हाला विश्वास असला वेळी पिता मला सोडणार नाही. ज्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, तो प्रभू येशू मला का सोडेल? ते माझ्या करता जीव वधस्तंभावर दिला, अर्पिला, तो वधीला गेला, तो मला एकटं का सोडेल? तो मला टाकणार नाही, सोडणार नाही, वचन सांगतं. आपला विश्वास संकटात सुद्धा त्या देवाच्या गौरवशाली आशेने असला पाहिजे. जी आशा तो त्याच्या आत्म्याद्वारे, पवित्र आत्म्याद्वारे देतो. आपल्या बुद्धी कल्पनाने नाही, आपल्या संशयाने नाही, आपल्या विचाराने नाही, तर त्या गौरवशाली आशेने आपला विश्वास असला पाहिजे. त्याने जयोत्सव करणारे आपण असलो पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आपली आशा त्या गौरवशाली आशेने असली पाहिजे. यशया याचा 50 या संदेशाकडे आपण जाऊ. यशयाचा 50वा अध्याय 5 ते 9 वचनामध्ये यशया काय म्हणतो पहा. यशया याचा 50वा अध्याय 5 ते 9 वचनामध्ये वचन काय सांगतं पहा.
यशायाचा 50वा अध्याय 5 ते 9 वचन सांगतं. प्रभू परमेश्वराने माझे कान उघडले आहेत, मी फितूर झालो नाही, मागे फिरलो नाही. हे वचन काय सांगतं पा? हे वचन यशाया काय सांगत येते समजून घ्या. फितुरी म्हणजे काय? देवावर जो विश्वास ठेवला, जो वधस्तंभ घेऊन तुम्ही चाललेला आहे आपला, त्यापासून मागे फिरणं. लोटाच्या बायकोनी माग वळून पाहिलं म्हणजे काय पाहिलं? तिने अविश्वास दाखवला. तिने ते सोडलेल्या जीवनाकडे पाहण्याचा प्रयत्न केला. पहा इथं वचन काय सांगतं? प्रभू परमेश्वराने माझे कान उघडले आहेत, मी फितूर झालो नाही, मागे फिरलो नाही. तुम्ही जो विश्वास देवावर ठेवलेला आहे, मग तुमच्या जीवनात संकट आली, आजारपण येत असेल, त्रास होत असेल, तुमची निंदा होत असेल प्रभू येशूमुळे, तर मागे फिरू नका, फितूर होऊ नका देवाला. यशायामध्ये यशाया सांगतो की जो जिवंत परमेश्वर आहे, स्वर्गात बसलेला आहे, स्वर्ग त्याचं सिंहासन आहे. पहा, प्रभू परमेश्वराने माझे कान उघडले आहेत, मी फितूर झालो नाही, मागे फिरलो नाही. मी मारणाऱ्या पुढे आपली पाठ केली, केस उपडण्यापुढे मी आपले गाल केले, उपमर्द व छितू यापासून आपले तोंड लपिवले, तोंड चुकविले नाही. प्रेज द लॉर्ड. आमेन. मी मारणाऱ्या पुढे आपली पाठ केली, केस उपडण्यापुढे मी आपले गाल केले, उपमर्द व छितू यापासून आपले तोंड चुकविले नाही. यशा म्हणतो की मी माझे गाल उपमर्द, पहा, छितू करणाऱ्यांसोबत यापासून आपले तोंड चुकविले नाही, आणि माझे केस उपटण्यापासून मी आपले गाल केले. जे केस उपटत होते त्यांच्यासमोर मी गाल केला. जे छितू उपमर्द करत होते त्यापासून मी आपले तोंड चुकविले नाही. यस, नाकारलं नाही यशा. परमेश्वर, यशा सांगतो, परमेश्वराचं वचन येत आहे की मी देवाला फितूर झालो नाही, नाकारलं नाही. आज तुमच्याही जीवनात आजारपण असतील, त्रास असेल, निंदा होत असेल, काय आपण देवाशी फितुरी करत आहोत का? लोटाच्या बायकोसारखं मागे वळून पाहत आहोत का? जो देव गौरवशाली आशा देतो, मरणातूनही पुनरुत्थान त्याने स्वतःच्या पुत्राचं केलं, तो विश्वास तुमच्या आमच्या ठाई दृढ करतो. आज आपण त्या देवावर सामर्थ्यशाली विश्वास ठेवणारे असे आहोत का? पुढचं वचन काय म्हणतं पहा, प्रभू परमेश्वर मला सहाय्य करणार म्हणून मी लज्जित झालो नाही. यशाला आशा होती, विश्वास होता की मी जरी गाल पुढे केले, छितू सहन केली, मी तोंड त्यांच्या पुढे केली, तरी माझं डोकं तो गौरवाने उभे करेल, उंचावेल. प्रभू परमेश्वर मला सहाय्य करेल, मी लज्जित होणार झालो नाही, मी आपले तोंड गारगुटीसारखे केले, माझी फजिती होणार नाही, हे मला ठाऊक होते. हे त्याला ठाऊक होतं. हा त्याचा विश्वास होता यशाचा की परमेश्वर, मी जरी लज्जित झालो, मी जरी गाल पुढे केले, माझ्या तोंडावर निंदा जरी झाली, तर परमेश्वर मला सहाय्य करेल. प्रेज द लॉर्ड. आमेन. माझा देह जरी खचला, मी जरी थकलो, तर परमेश्वर मला उठवेल. मला नीतिमान ठरविणं जवळ आहे, मजबूर वाद कोण करणार? आपण समोरासमोर उभे राहू, मला प्रतिवादी कोण असेल त्याने मज पुढे यावे. पहा, प्रभू परमेश्वर माझा सहाय्य करता आहे, तर मला दोषी कोण ठरविणार? ते वस्त्राप्रमाणे जीर्ण होतील, त्यास कसर खाऊन टाकेल. होय, परमेश्वर तुमच्या पाठीस आहे, परमेश्वर तुमच्यात वसलेला आहे, तुमच्यावर विश्वास ठेवला त्याच्या पुत्राद्वारे. जरी देह जीर्ण झाला तरी तो त्याच्या आत्म्याने प्रभू येशूला जसं उठवलं, तो आम्हास उठवेल. निंदा झाली, त्रास झाली, तरी देव जी गौरवाची आशा आपणास देतो, त्या आशेमध्ये, संकटात, निंदेमध्ये सुद्धा विश्वासू असे राहा. वचन सांगतं.
यशा संदेष्टा या वचनामध्ये सांगतो. असंच एक वचन स्तोत्रसंहिता 118 5 ते 11 वचनामध्ये नमूद आहे. स्तोत्रसंहिता 118 याचे 5 ते 11 वचनामध्ये वचन काय सांगतं पहा. स्तोत्रसंहिता 118 5 ते 11 वचन वाचतो. स्तोत्रसंहिता 118 5 ते 11 वचन काय म्हणतं पहा. अडचणीच्या स्थळात तुम्ही परमेश्वराचा धावा केला, तो ऐकून परमेश्वराला प्रशस्त स्थळी नेले. यस, आमेन, प्रेज द लॉर्ड. अडचणीच्या स्थळात तुम्ही परमेश्वराचा धावा केला, तो ऐकून परमेश्वराने मला प्रशस्त स्थळी नेले. तुमचं जीवन गुंतागुंतीचं आहे, तुमचे पाय गुंतलेले आहेत, पण अशा सर्व अडचणी, सर्व संकटात त्या गौरवशाली आशेच्या देवावर विश्वास ठेवा. संकटात सुद्धा देवाचे गौरव करा, आशा ठेवा, विश्वास ठेवा. अडचण संकटी येतात, तुमची निंदा होते प्रभू येशूच्या नावामुळे, तर गौरवाचा आत्मा तुमच्या जीवनात येऊन राहिलेला आहे. तर गौरवशाली आशेने विश्वास ठेवणारे बना. संकटाकडे पाहून भयभीत होऊ नका. तुमच्या जीवनात आलेल्या अडचणीकडे पाहून भयभीत होऊ नका. तर गौरवशाली आशा संकटात सुद्धा ठेवा. त्या देवाच्या आशेमध्ये राहा. सामर्थ्याने विश्वासात स्वतःला दृढ राखा. देवाच्या गौरवशाली आशेने जयस्तव करणारे बना. अडचणीच्या स्थळात तुम्ही परमेश्वराचा दावा केला, तो ऐकून परमेश्वराला प्रशस्त स्थळी नेले. परमेश्वर माझ्या पक्षाचा आहे, मी भिणार नाही. मनुष्य माझे काय करणार. जे शरीर वधायला समर्थ आहे त्याला भिवू नका. जो आत्मा शरीर नरकामध्ये वधायला समर्थ आहे त्याला भ्या, प्रभू येशू सांगतो. देव जो गौरवशाली आशा देतो, त्या देवाच्या गौरवशाली आशेद्वारे तुम्ही संकटात सुद्धा जयोत्सव करणारे बना. माझा सहाय्य करता परमेश्वर माझ्या पक्षाचा आहे. माझा द्वेष करण्याची दशा मी डोळे भरून पाहिल. मनुष्यावर भरोसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जाणे हे बरे. लक्षात ठेवा, देव सर्व परिस्थितीत तुम्हाला तारू शकतो, राखू शकतो. त्या मरणातून पुनरुत्थान ख्रिस्ताच्या विश्वासाद्वारे देऊ शकतो. जो मेलेला परत जिवंत करू शकतो. त्या देवावर सामर्थ्याने विश्वास ठेवणारे बना. अधिपतीवर भरोसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जावे हे बरे. सर्व राष्ट्रांनी मला घेरले आहे, परमेश्वराच्या नामाने मी त्यांचा उच्छेद करीन. त्यांनी मला घेरले आहे, अहो मला घेरले आहे. परमेश्वराचे नाम घेऊन मी त्यांचा उच्छेद करीन. यस, ते विजयशाली नाव प्रभू येशू तुम्हाला दिलेलं आहे. संकटात आहात, अडचणीत आहात, दुःखात आहात, क्लेशात आहात, नेहमी संकटामध्ये, दुःखामध्ये, क्लेशामध्ये देवाच्या गौरवशाली आशेने जयस्तव करणारे बना. विश्वास ठेवा, ती आशा मनोभंग करणार नाही. इब्री लोकांच्या पत्र 11व्या अध्यायामध्ये काही वचन नमूद आहेत पहा. मागं तुम्हाला ही वचन वाचून दाखवली होती. इब्री लोकांस पत्र 11व्या अध्यायामध्ये जे संदेष्ट होते, जे देवाचे सेवक होते, ते कसे वर्तले इथं नमूद आहे. इब्री लोकांस पत्र 11व्या अध्यायामधले काही वचन आपण वाचूया. इथं वचनामध्ये काय लिहिले पहा. विश्वासाने यरीहोच्या गाव कुसाभोवती 7 दिवसापर्यंत फेऱ्या घातल्यावर ते पडले. यरीहोची भिंत, यहोशुआ आणि इस्रायल लोक जेव्हा यरीहोला जाणार होते, यरीहोच्या लोकांनी त्यांच्या भीतीपोटी एक मजबूत असं तट निर्माण केलं. पण परमेश्वर म्हणाला 7 वेळा प्रदक्षिणा करा, जयघोष करा, आणि ते तट गळून पडलं. हे कशामुळे गळून पडलं? विश्वासाने गळून पडलं. तुमच्या जीवनामध्ये अनेक अशा कठीण परिस्थिती असेल, ते तुटत नसेल, तुम्ही अनेक प्रयत्न केले असेल, परमेश्वराचा जयघोष करा. संकटातही जयघोष करा. पहा, ते सर्व तट खंबीर असे गळून पडतील. विश्वासाने राहाब कसबीनीचा तिने हेरांचा स्वीकार स्नेहभावाने केल्याने अवज्ञा करणाऱ्याबरोबर नाश झाला नाही. जेव्हा यरीहोचं तट पडलं, जेव्हा यरीहोच्या गावकुसातल्या लोकांवर आक्रमण झाले इस्रायल लोकांचं, पण राहाब
कसबनीचा नाश झाला नाही. का नाही? कारण की जे गुप्तहेर आले होते तिने त्यांचा विश्वासाने काय केला होता? स्वीकार केला होता. तिला त्या गुप्तहेराला तिने लपवलं होतं आपल्या घरामध्ये. लक्षात ठेवा, विश्वास तुमच्या आमच्या जीवनात असला पाहिजे, दृढ असला पाहिजे. फक्त तुमच्या आनंदाच्या सुखाच्या समयामध्येच नाही तर संकटातही, छळामध्ये सुद्धा, निंदामध्ये सुद्धा तो सामर्थ्याचा विश्वास प्रभू येशू ठेवला दृढ असला पाहिजे. आणखी काय सांगू? गिदोन, बराक, शमशोन, इफ्ताह, दावीद, शमेर व संदेष्टे यांचे वर्णन करू लागलो तर वेळ पुरणार नाही. त्यांनी विश्वासाद्वारे राज्य जिंकली, धार्मिकतेने वर्तन केले, वचने मिळवली, सिंहाची तोंडे बंद केली. दानियल सिंहाच्या गुहेत टाकण्यात आला, पण सिंहाची तोंडे परमेश्वराने बंद केली. अग्नीत टाकण्यात आले शेत, त्याच्यावरचे 3 मित्र, पण त्यांच्याबरोबर फिरणारा एक देवपुत्र होता. लक्षात ठेवा, परमेश्वर त्याच्या सामर्थ्याद्वारे तुम्हाला सांभाळणारा परमेश्वर आहे. आणि जरी या जगात प्रवेशामुळे तुम्हाला स्मरण आलं तरी तो आम्हाला त्याच्या पुत्रावर ठेवलेल्या विश्वासाद्वारे उठवेल. त्याने विश्वासाद्वारे राज्य जिंकली, धार्मिकतेने वर्तन केले, वचने मिळवले, सिंहाचे तोंडे बंद केले, अग्नीची शक्ती नाहीशी केली, ते तलवारीने दारेपासून निभावले, ते दुर्बळांचे सबळ झाले, लढाईत पराक्रमी झाले, त्यांनी परक्यांचे सैन्य पळविले. होय, जे आक्रमण करण्यासाठी आले होते, पलस्टी असतील त्या काळचे, ती सर्व परक्यांचे सैन्य त्यांनी पळवले. दुर्बळांचे सबळ झाले. तुमचा दुर्बळ विश्वास देवाच्या सामर्थ्याने सबळ असा करा. देहाने जरी आम्ही दुर्बळ होत असू, देह जरी शक्त होत असेल तर आत्म्याद्वारे देवाच्या सामर्थ्यशालीपणा, सबळ असे बना, विश्वासात सबळ बना. स्त्रियांनी त्यांची मृत माणसे पुनरुत्थानाने जिवंत झालेली अशी मिळाली. कित्येकाने आपणास अधिक चांगले पुनरुत्थान प्राप्त व्हावे म्हणून सुटका न स्वीकारिता मरण्या इतका यातना सोसल्या. वचन सांगतं की पहा, कित्येकाने आपणास अधिक चांगले पुनरुत्थान प्राप्त व्हावे, अधिक सन्मान मिळावा देवाच्या राज्यामध्ये, त्याने सुटका न स्वीकारता, तिथं वचन सांगतं, मरण्या इतका यातना सोसल्या. किती यातना सोसल्या? मरण्या इतका यातना सोसल्या. छळातून गेले अधिक चांगलं पुनरुत्थान मिळण्याकरता. तुमचा आमचा मेंढपाळ जीवाचा प्रभू येशू, त्याला विश्वास होता की ज्या पित्यावर मी विश्वास ठेवतो, ज्या पित्याने मला या जगात पाठवलं आहे, ज्या पित्याने मला अर्पण असं यज्ञ पशु म्हणून पाठवलेला आहे, तो मला उठवेल. लक्षात ठेवा, आपला विश्वास दृढ ठेवा. संकटात सुद्धा देवाच्या गौरवशाली आशेने जयस्तव करणारे बना. आणि इतरांस टवाळ्या, मारहाण यांचा आणि बंधने व कैद यांचीही अनुभव झाला. पहा, इतर संदेष्टात टवाळ्या, मारहाण यांचा आणि बंधने व कैद यांचाही अनुभव झाला. अशा सर्व अनुभवातून तुम्ही देवाच्या गौरवाच्या आशेने जयस्तव करणारे बना. त्यास दगडमार केला, करवतीने चिरले. पहा, त्या काळच्या संदेष्ट्यांना करवतीने चिरले असं वचन सांगतं. त्यांचा अतोनात छळ झाला, इथं वचन सांगतं. अतोनात छळ झाला वचन सांगतं. पहा, त्यास दगडमार केला, करवतीने चिरले, मोहपाशात टाकिले, ते तलवारीने धारेने मेले, ते मेंढरांची व शेरडांची कातडी पांघरून फिरत असत, ते लाचार, पीडित, त्रासलेले असे होते. संदेष्टे कसे होते? लाचार, पीडित, त्रासलेले असे होते.
लोट सदोम त्या प्रदेशात राहताना कसा होता? त्रासलेला होता. धार्मिक पुरुष धार्मिक परिस्थितीने त्रासलेला होता. तो सुटकेची वाट पाहत होता. देवाने त्याला सुटका दिली. लक्षात ठेवा, त्यास जग योग्य नव्हते. ते अरण्यातून, डोंगरातून, गुहातून, भूमीच्या कपारीतून भटकत राहत असत. या सर्वांविषयी त्यांच्या विश्वासाने चांगली साक्ष दिली असताही त्यास वचन फळ प्राप्त झाले नाही. एवढा छळ झाला, करवतीने कापले गेले, तलवारीने पडले, गुहातून लाचार, पीडित, त्रासलेले असे ते फिरत होते, तरी त्यांना वचन फळ प्राप्त झालं नव्हतं. वचन सांगतं, देवाने जे उत्तम ते आपणासाठी पूर्वी नेमले होते, आपल्यासाठी ते वचन फळ राखलेलं होतं. वचन असं सांगतं, देवाने जे उत्तम ते आपणासाठी पूर्वीच नेमले होते, यासाठी की त्याने आपणा वाचून पूर्ण होऊ नये. आणि आपण ज्या विसरात जाऊ, आपल्यालाही येणाऱ्या पिढीच्या, ख्रिस्तामधल्या पिढीच्या, देवाच्या पिढीच्या पुढे जाता येणार नाही. वचनाचं सांगतं, देवाने जे उत्तम ते आपणासाठी पूर्वी नेमले होते. देवाने तुमच्या आमच्यासाठी उत्तम योजना आखलेल्या अशा आहेत. सार्वकालिक जीवनाच्या, त्याच्या राज्याच्या. तिथं भूक नाही, तहान नाही, डोळ्यातले अश्रू तिथं पुसले जातील. या जगात यातना आहे, निंदा आहे, त्रास आहे, पण सामर्थ्याने जगा, सामर्थ्याच्या विश्वासाने दृढ राखा. संकटात सुद्धा देवाच्या गौरवाच्या आशेने जयोत्सव करणारे बना. तुमची परिस्थिती संकटाची असेल, त्रासाची असेल, पण त्या सर्व परिस्थितीत देवाच्या गौरवाच्या आशेने जयोत्सव करणारे बना. देवाने जे उत्तम ते आपणासाठी पूर्वीच नेमले होते. होय, त्यांनी तुमच्या आमच्या जीवनामध्ये उत्तम नेमलेल्या गोष्टी आहेत. ते तुम्हाला मिळतील. तुम्ही मागा म्हणजे तुम्हाला प्राप्त होतील. तुम्ही शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल. तुम्ही ठोका, तुमच्यासाठी उघडलं जाईल. यासाठी की त्याने आपणा वाचून पूर्ण होऊ नये. प्रेज द लॉर्ड. लक्षात ठेवा, देवाने उत्तम असं आपल्यासाठी नेमलेलं आहे. पहा, प्रभू येशूने सांगितलेलं वचन योहान 17 अध्यायामध्ये काय नमूद आहे पहा. योहान 17 अध्यायामध्ये वचन प्रभू येशूने सांगितलं पहा, तुमच्या आमच्या करता त्याने तो गौरव ठेवलेला आहे, जो गौरव ख्रिस्ताद्वारे देवाचा झाला. पहा, योहान याचा 17 अध्याय 22 ते 24 वचनामध्ये वचन काय सांगतं? तू जे गौरव मला दिले आहे ते मी त्यास दिले आहे. प्रभू येशू म्हणतो की जे गौरव तू मला दिलेस पित्या, ते गौरव मी त्यांना दिले. प्रेषितांना बाबतीत प्रभू येशू जेव्हा प्रार्थना करत होता, त्या प्रार्थनेमध्ये प्रभू येशू म्हणतो, तू जे गौरव मला दिले आहे ते मी त्यास दिले आहे. प्रेषितांना दिले. प्रेषितांच्या वचनात जर तुम्ही विश्वास ठेवत आहात तर देवाचा गौरवाचा आत्मा तुमच्या ठाई राहिलेला आहे. तुमच्या जीवनात संकट आहे, निंदा आहे, त्रास आहे, तर देवाचं गौरव प्रभू येशूच्या नावामध्ये तुमच्या आमच्या ठाई आहे. तू जे गौरव मला दिले आहे ते मी त्यास दिले आहे, यासाठी की जसे आपण एक आहोत तसे त्यांनी एक व्हावे. यस, तुम्ही आम्ही ख्रिस्तामध्ये देवासाठी समेट केलेलं व्हावं म्हणून ख्रिस्ताने तुम्हास त्याचं गौरव दिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. ते गौरवशाली आत्मा, गौरवाचा आत्मा तुमच्या आमच्या ठाई दिलेला आहे. तुमची निंदा होत असेल, त्रास होत असेल, छळ होत असेल, अशा सर्व परिस्थिती संकटात देवाच्या गौरवाच्या आशेने जयोत्सव करणारे बना. वचन सांगतं की तू जे गौरव मला दिले आहे ते मी त्याच दिले आहे, यासाठी की जसे आपण एक आहोत तसे त्यांनी एक व्हावे, म्हणजे मी त्याच मध्ये व तू मजमध्ये, यासाठी की त्यांनी एक होऊन पूर्ण व्हावे. आणि यावरून जगाने समजून घ्यावे की तू मला पाठविले आणि जशी तू माझी प्रीती केली तशी मी त्याचं प्रीती केली. यस, देव आपल्या ठाई आहे. आपण ख्रिस्तामध्ये आहोत. हे एक पण सिद्ध व्हावं, प्रगट व्हावं जगासमोर, म्हणून प्रभूने सांगितलं वचन नमूद केलं आहे, मी त्याचमध्ये व तू मजमध्ये, यासाठी की त्यांनी एक होऊन पूर्ण व्हावे.
देवाच्या पूर्णतेत पूर्ण व्हावं आणि जगाने समजून घ्यावं की देवाने प्रभू येशूला या जगात पाठवलं, जगाचा तारणहार म्हणून. हे पित्या, माझी अशी इच्छा आहे की तू जे मला दिलेले आहेत त्यांनी जे ते मी आहे ते तेच माझजवळ असावे, यासाठी की जे माझे गौरव तू मला दिले आहे ते त्यांनी पाहावे, कारण जगाच्या स्थापनेपूर्वी तू माझ्यावर प्रीती केली. प्रभू येशू म्हणतो, जगाच्या स्थापनेपूर्वी तू माझ्यावर प्रीती केली. जिथे मी आहे तिथे त्यांनी असावं. जे प्रभू येशू विश्वास ठेवतात, जे संकटातून जात आहेत, त्रासातून जात आहेत, निंदेतून जात आहेत, होय, अशा सर्व परिस्थितीत देवाच्या गौरवाच्या आशेने जयस्तव करा. प्रभू येशू म्हणतो, हे पित्या, माझी अशी इच्छा आहे की जे तुम्हाला दिलेले आहे, होय, पित्याने जे ख्रिस्ताला प्रभू येशूवर विश्वास ठेवलेले दिलेले आहेत त्यांनी कुठं असावं? जिथं प्रभू येशू आहे, देवाच्या उजव्या साईडला बसलेला तिथे असावं. पहा, हे पित्या, माझी अशी इच्छा आहे की तू जे मला दिलेले आहेत त्यांनी जेथे मी आहे तेथे मजजवळ असावं. यस, प्रभू येशू म्हणतो, त्यांनी मजजवळ असावं. त्याच्या सुरक्षित हातामध्ये, त्या मेंढपाळाच्या सुरक्षित हातातून तो मांस कोणी हिसकावून घेऊ शकत नाही. तुम्ही सुरक्षित हातात आहात. विश्वास ठेवा, मरणातून उठवणारा तो परमेश्वर आहे. देह मेला म्हणून मेले नाही. देहा माती आहे, मातीस माती मिळेल. लक्षात ठेवा, जो आत्मा आणि शरीर नरकात वधावयास समर्थ आहे त्याला भ्या, त्याच्या विश्वासात राहा. तो आपल्यावर प्रीती करतो. तो जिथे आहे तिथे तो आपल्याला घेऊन जाईल. जिथे मी आहे त्यांनी मजजवळ असावं, प्रभू येशू म्हणतो. कारण जगाच्या स्थापनेपूर्वी तू मजवर प्रीती केली. यस, गौरव, देवाच्या गौरवशाली आशेने जयस्तव करणारे बना. पेत्र सुद्धा त्याच्या पहिले पत्र 4 अध्यायात नमूद करतो. पहा, पेत्राचे पहिले पत्र 4 अध्याय वचन काय सांगतं पहा. पेत्राचे पहिले पत्र 4 अध्याय, ख्रिस्तासाठी दुःख सहन करण्याचा हक्क तर तू मामास दिलेला आहे. संकटात, अडचणीतून सुद्धा देवाच्या गौरवशाली आशेने जयस्तव करणारे बना. पेत्राचे पहिले पत्र 4 अध्याय 12 वचन काय म्हणतं पहा. प्रिय बंधूंनो, तुमच्या परीक्षणासाठी जे तीव्र संकट तुम्हाला आले आहे त्यावरून आपणास काही अपूर्व झाले असे वाटून त्याचे नवल मानू नका. तुमच्या जे संकट येत आहेत, त्रास होत आहे, इथून पुढे वाढेल तो त्रास, छळातून जावं लागेल, पण त्याचं नवल वाटून घेऊ नका, अपूर्व झाल्याचे समजू नका. ज्यापेक्षा तुम्ही ख्रिस्ताच्या दुःखाचे वाटेकरी झाला आहात त्यापेक्षा आनंद करा, म्हणजे त्याचे गौरव प्रगट होण्याच्या वेळेसही तुम्ही उल्हासाने आनंद कराल. यस, आज दुःख आहे, आज विलापाने विराड केलं असेल तुमच्या जीवनी, तर सकाळी प्रांतकाळी तुम्हाला हर्षनाद होईल. देव तुमचे दुःख पालटेल. लक्षात ठेवा, वचन सांगतं, त्यापेक्षा तुम्ही ख्रिस्ताचे दुःखाचे वाटेकरी झाला आहात त्यापेक्षा आनंद करा, कारण त्याचे गौरव प्रगट होण्याच्या वेळेसही तुम्ही उल्हासाने आनंद करा. जेव्हा प्रभू येशू गौरवात प्रगट केला जाईल तेव्हा तुम्ही गौरवाने आनंद उल्हास करा. वचन सांगतं, या जगातून जात असताना, जगत असताना त्रास आहे, निंदा आहे, या सर्व परिस्थितीमध्ये सामर्थ्यशाली देवावर विश्वास ठेवा. देवाच्या गौरवाच्या आशेने जयस्तव करणारे बना. ख्रिस्ताच्या नावामुळे तुमची निंदा होत असल्यास तुम्ही धन्य आहात, कारण गौरवाचा आत्मा म्हणजे देवाचा आत्मा तुम्हाला येऊन राहिला आहे. प्रेज द लॉर्ड. जर तुमची निंदा होत आहे प्रभू येशूच्या नावामुळे, छळ होत आहे, तर देवाच्या गौरवाचा आत्मा तुमच्यावर येऊन राहिला आहे. आनंद उल्हास करा. मत्तेचा 10 अध्यायात प्रभू येशूने सांगितलं पहा, स्वर्गाचा आनंद उल्हास करा, कारण की स्वर्गाचे राज्य असल्यासारख्यांच आहे. पहा, यातले 15 ते 19 वचनामध्ये वचन पुढे काय सांगतं. तरी खून करणारा, चोर, दुष्कर्मी किंवा दुसऱ्यास कामात ढवळाढवळ करणारा असे होऊन कोणी दुःख सोसू नये. चुकीच्या गोष्टी करून दुःख सोसू नका, तर चांगल्या गोष्टी करून दुःख सोसणारे
हे देवाचे लोक आहेत. ख्रिस्ती आहे म्हणून कोणी दुःख सहन करीतो तर त्याने लाजू नये, त्या नावामुळे देवाचे गौरव करावे. यस, संकटात अडचणीत सुद्धा ख्रिस्ती आहेत म्हणून लाजू नये, तर देवाचे गौरव करावे. देवाच्या घरापासून न्यायनिवाडा आरंभ होण्याची वेळ आहे आणि तो आरंभ प्रथम आपल्यापासून झाला तर देवाच्या सुवार्तेचा अवमान करणाऱ्याचा परिणाम काय होईल? जर आपण फितुरी बनतो देवासमोर, आपण मागे वळून पाहतो, निंदामध्ये त्रासामध्ये एकमेकांना दोष देतो, तर सुवार्तेचा अवमान करणाऱ्यांचा परिणाम काय होईल? पेत्र म्हणतो, धार्मिक इसम जर कष्टाने तरतो तर अनित्यमान व पापी इसम याला ठिकाण कोठे मिळेल? धार्मिक जर कष्टाने तरतो, धार्मिकाला जर छळ निंदा सहन करावे लागतात, तर अनित्यमान व पापी इसम याला ठिकाण कोठे मिळेल? यामुळे देवाच्या इच्छेप्रमाणे दुःख सहन करणाऱ्यांनी सुकृती करीत आपला जीव विश्वासू उत्पन्नकर्त्याकडे सोपवून द्यावे. ख्रिस्ताची सुकृती पाहिजे. सुकृती म्हणजे त्याचं आचरण करणारे बना, त्याचा अंगीकार करणारे बना. जर देवावर विश्वास ठेवता, प्रभूवर विश्वास ठेवता, तर छळ निंदामध्ये देवाच्या पुत्राची सुकृती करणारे बना आणि आपले जीव विश्वासू उत्पन्नकर्त्याकडे सोपवून द्या. संकटातून, दुःखातून, त्रासातून जाताना विशेषतः आपले जीव त्या उत्पन्नकर्त्याकडे सुपूर्त केलेले आणि देवाच्या गौरवाच्या आशेने आनंद उत्सव करणारे बना. प्रेज द लॉर्ड. शेवटचे काही वचन वाचूया. लक्षात ठेवा, देवाच्या गौरवाच्या आशेने जयोत्सव करणारे बना. पेत्राचे दुसरे पत्र 3रा अध्याय पेत्राचे पहिले पत्र 3रा अध्याय 17 आणि 18 वचन. पेत्राचे पहिले पत्र 3रा अध्याय 17-18 वचन. चांगले करून दुःख सोसावे अशी देवाची इच्छा असली तर वाईट करून दुःख सोसण्यापेक्षा ते बरे आहे. कारण आपल्याला देवाजवळ नेण्यासाठी ख्रिस्ताने पापाबद्दल म्हणजे धार्मिक पुरुषाने अधार्मिक लोकांकरिता एकदा दुःख सोसले. ते देहरूप जीवे मारीला गेला आणि आध्यात्मिकरित्या जिवंत केला गेला. यस, धार्मिक पुरुषाने अधार्मिक लोकांकरता छळ सहन केला. त्याने आपला आत्मा देवाकडे सुपूर्त केला. देवाच्या योजनेनुसार तो तुमच्या आमच्या पापांकरता अर्पण असा देण्यात आला. तो जीवे मारेला गेला. कसा? देहाने आणि आध्यात्मिकरित्या जिवंत केला गेला. यस, त्याच्यावर ठेवलेल्या विश्वासाद्वारे आपण पापाला मेलेले आहोत आणि ख्रिस्तामध्ये देवाकरता जिवंत केलेले असे आपण आहोत. निंदा होत असताना, त्रास होत असताना, दुःख सहन करत असताना वाईट वाटून घेऊ नका. वाईट करून दुःख सोसण्यापेक्षा ते बरं आहे. आमेन. पहा, शेवटचं वचन वाचूया. रोमकरास पत्र 5वा अध्याय 1 ते 9 वचन. हे तुम्हाला वचन ठाऊक असेल. रोमकरास पत्र 5वा अध्याय 1 ते 9 वचन. यास्तव आपण विश्वासाने नीतिमान ठरवले आहो म्हणून आपला प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपणास देवाबरोबर असलेला शांतीचा लाभ घडो. वचन काय सांगतं? यास्तव आपण विश्वासाने नीतिमान ठरवलेले आहो म्हणून आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपणास देवाबरोबर असलेला शांतीचा लाभ घडो. जेव्हा तुम्ही प्रभूवर विश्वास ठेवता, तुमचा प्रवेश विश्वासाद्वारे देवा जवळ झालेला आहे. पौल इथं सांगतो, यास्तव आपण विश्वासाने नीतिमान ठरवलेले आहोत. ज्या पुत्र विश्वास ठेवला त्याच्याद्वारे तुमची आमची पाप
शकता तरी शुद्धी झाली आणि ख्रिस्ताद्वारे नीतिमान धार्मिक ठरवले गेले आहोत, कुठल्याही कृतीविना. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपणास देवाबरोबर असलेल्या शांतीचा लाभ घडो. ज्या कृपेत आपण आहोत त्याच्या तरी आपला प्रवेश विश्वासाने झाला आहे. ज्या कृपेवर कृपा करण्यात आली प्रभू येशूद्वारे, त्या कृपेत आपण आहोत, त्याच्याद्वारे आपला प्रवेशही विश्वासाने झाला आहे. तुमचा ज्या कृपेत तुम्ही आहात त्या कृपेमध्ये त्याचवर ठेवलेल्या विश्वासाद्वारे तुमचा आमचा प्रवेश झाला आहे. वचन सांगतं ती कृपा तुमच्या आमच्या जीवनात आहे. तुम्ही संकटात असताना, अडचणीत असताना विसरू नका, देवाच्या गौरवशाली आशेने जयस्तव करणारे बना, की त्याच्यावर ठेवलेल्या विश्वासाद्वारे त्या कृपेमध्ये तुमचा आमचा काय झालेला आहे, प्रवेश झाला आहे. आणि आपण देवाच्या गौरवाच्या आशेने जयोत्सव करू. पौल म्हणतो या देवाच्या गौरवाची जी आशा आहे ख्रिस्ताद्वारे आपणास दिलेली आहे प्रभू येशूद्वारे, त्याने जयोत्सव करा. तो तुमच्या आमच्या पापांकरता मारला गेला, पुरला गेला, धर्मशास्त्राने उठवला गेला. त्याच्यावर ठेवलेल्या विश्वासाद्वारे तुम्हाला आम्हाला नीतिमान त्याने ठरवलेला आहे. आणि त्या ख्रिस्ताबरोबर देवाच्या शांतीचा तुम्हाला लाभ घडो. असे केवळ नाही तर संकटातही जयोत्सव करू, कारण आपल्याला ठाऊक आहे की संकटाचा परिणाम धीर हा आहे. हे वचन तुम्ही मागेही सुद्धा ऐकलं असेल. असं केवळ नाही तर संकटातही जयोत्सव करू, म्हणजे कृपेमध्ये विश्वासाद्वारे प्रवेश मिळवला म्हणून देवाच्या गौरवाच्या आशेने फक्त जयोत्सव करणारे बनू नका, तर संकटातही करा. का संकट आल्यावर सुद्धा देवाचा विश्वास गमावू नका. असे केवळ नाही तर संकटातही जयस्त करू, कारण आपल्याला ठाऊक आहे की संकटाचा परिणाम धीर हा होतो. धीराचा परिणाम कसाच लागण्याचा परिणाम आशा मनोभंग करीत नाही, कारण आपल्याला दिलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्या अंतःकरणात देवाच्या प्रीतीचा वर्षाव झाला आहे. संकटात असताना लक्षात ठेवा, देवाच्या गौरवाच्या आशेने जयस्तव करा, कारण तुम्ही ज्या संकटात असता, ज्या देवावर विश्वास ठेवता, ज्या देवाच्या गौरवाच्या आशेने जयस्तव करता, त्या आशेद्वारे मनोभंग केला जात नाही, कारण ती आशा मनोभंग करत नाही. ती जी आशा आहे देवाच्या गौरवाची आशा, पवित्र आत्म्याद्वारे दिलेली आशा, ती मनोभंग करत नाही. तिच्याद्वारे देवाच्या प्रीतीचा आपल्या अंतःकरणामध्ये शिरकाव झाला आहे. अंतःकरणात आपल्या प्रीतीचा वर्षाव झाला आहे. देवाने आपल्या प्रीती केलेलीच आहे. तुम्ही संकटातून जात आहात, निंदातून जात आहात, तर देवाचा गौरवाचा आत्मा तुमच्या आमच्यावर येऊन राहिला आहे. लक्षात ठेवा, नेहमी संकटात धीर सोडू नका, विश्वास खचू देऊ नका. देहाकडे, दुर्बलतेकडे, संकटाकडे पाहू आपला विश्वास डळमळीत ठेवू नका. अब्रामाने आपल्या निर्जीव शरीराकडे पाहू आणि सारेचे निर्जीव झालेली कुस पाहू आपल्या विश्वासाला तडा येऊ दिला नाही. देवाच्या वचनानुसार विश्वास धरला आणि तो त्याच्याकडे नीतिमत्व असा मोजण्यात आला आणि त्याला 99 वर्षे त्याला देवाने इसहाक पुत्र दिला. तुमचं जीवन आज कसं आहे याकडे पाहू नका. तो जीवन बदलू शकतो, तुमचे पात्र बदलू शकतो, तुमच्या संकटात तुम्हाला तो बाहेर काढू शकतो. त्या संकटात येताना त्याचा विश्वास ठेवलेले असताना सुद्धा जयस्तव करा, कारण देवाच्या गौरवशाली आशेने जयस्तव करणारे पणा. प्रेज द लॉर्ड. कारण ती आशा मनोभंग करत नाही. या वचनाद्वारे आपण प्रार्थना करूया. या वचनाद्वारे देव जयस्तवाने नेणारा असा परमेश्वर आहे. ज्याने आपल्या पुत्राला मरणातून उठवलं, तोही त्याचवर त्याच्या पुत्रावर ठेवलेल्या विश्वासाद्वारे तुमची आमची परिस्थिती बदलू शकतो. तो आम्हाला सर्व परिस्थितीतून बाहेर काढू शकतो. आणि जरी संकट आले, अडचणी आला, मरण आलं, तरी तो आम्हास त्या मरणातून जीवनामध्ये प्रभू येशूवर ठेवलेल्या विश्वासाद्वारे पाप ने हा विश्वास आपल्या ठाई दृढ ठेवा.
देवाच्या गौरवाच्या आशेने काय करा, जयस्तव करा. प्रेज द लॉर्ड. जरी आज तुमच्या ठाई विलाप आहे, अडचणी आहेत, तरी देव तुमची परिस्थिती बदलेल. संकटात सुद्धा जयस्तव करा. शेवटचं वचन वाचूया, स्तोत्रसंहिता 30 याचं 10 आणि 11 वचन. हे स्तोत्रसंहिता 30 10 11 वचन. हे परमेश्वरा ऐक, मजवर दया कर. हे परमेश्वर माझे सहाय्य कर. तू माझा विलाप दूर करून मला नाचावयास लावली आहे. तू माझे गोंताट काढून मला हर्षाचा कटिबंध नेसविला आहे, यासाठी की माझ्या आत्म्याने तुझे गुणगान गावे, गप्प राहू नये. हे परमेश्वरा माझ्या देवा, मी सर्व काळ तुझे उपकार स्मरण करेन. देवाचे सर्व परिस्थितीत, संकटात, दुःखात, क्लेशात उपकार स्मरण करणारे बना. धन्यवाद करा. देवाच्या गौरवशाली आशेने जयोत्सव करणारे बना, संकटात सुद्धा. प्रेज द लॉर्ड. या वचनाद्वारे प्रभू येशू तुमच्या आमच्या जीवन आशीर्वादित करो. तुमचं जीवन बदलो. प्रभू येशूच्या नावात आमेन. या आपण शेवटची प्रार्थना करू सर्वांकरता. फुलताई आहेत, फुलताई आहेत, हसतायत. मंगलाताई आहेत, कमलताई आहेत, सॅमसन अंकल आहेत, शेजारी ताई बघा आपले शेजारी आहेत. सर्वांकरता प्रार्थना करू. जगाच्या परिस्थिती करता प्रार्थना करू. देशाच्या परिस्थिती करता प्रार्थना करू. ठीक आहे. बंधुराज नाशिकला गेले, त्यांसाठी प्रार्थना करू. ठीक आहे. ठीक आहे, ठीक आहे. धन्यवाद देवदेवाला. धन्यवाद, धन्यवाद. स्तुतीस पात्र जिवंत प्रभू तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू येशू तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा तुझ्या नावाला धन्यवाद देतो. यावेळी करत असताना सुंदरच्या वचनाद्वारे तमसंती बोललास त्याबद्दल प्रभू येशूच्या नावात जिवंतरित्या तुला धन्यवाद देतो. होय प्रभू येशू, तू दिलेल्या वचनाद्वारे आम्हाला ती आशा आहे. प्रभू येशू तुझ्या जीवनाद्वारे, मारले जाण्याद्वारे, पूर्ण झाले उठवण्याद्वारे आम्हाला ती आशा आहे. तो सामर्थ्याचा विश्वास आज जेवढे ऐकत आहे त्यांच्या ठाई प्रभू येशूमध्ये दृढ कर. आम्ही फक्त सुखात, आनंदात नाही, तर संकटात, अडचणीत सुद्धा तुझ्या गौरवाच्या आशेने जयस्तव करणारे असा आम्हास प्रभू येशूमध्ये तू बनव. जसं तुझा पुत्र प्रभू येशू, तसं जिवंतरित्या आम्हालाही प्रभू येशूच्या नावात तू बदल. आज जेवढे ऐकत आहे त्यांच्या जीवनामध्ये जी काही संकट असतील, अडचणी असतील, त्या सर्व परिस्थितीमध्ये तू जयस्तवाने त्यांना तू बाहेर काढशील प्रभू येशूच्या नावामध्ये आमचा विश्वास आहे. त्याकरता आम्ही आमीन सुद्धा म्हणतो. वाचलेल्या वचनाद्वारे ऐकलेल्या संदेशाद्वारे प्रत्येकाला तू स्थिर केलं त्याबद्दल धन्यवाद देतो. आज रात्री येणं असेल तर जागृत ठेव. सुंदर सन्न प्रत्येकाच्या मुख्य दे अन्न खाऊन त्यांना शक्ती सामर्थ्य शिक्षणाच्या कार्यासाठी कार्यान्वित कर. आज जेवढे प्रार्थनेमध्ये असतील त्या प्रार्थनेमध्ये येणं अडखळण प्रभू येशूमध्ये खाल. जिथे निंदा होत आहे, छळ होत आहे, तिथे सर्व विश्वासू लोकांना पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यात भर आणि त्यांची बंधनं प्रभू येशूच्या आत्म्याद्वारे मोकळी कर. जे अविश्वासात आहेत, निराशामध्ये आहेत, त्यांच्यासाठी पवित्र आत्म्यामध्ये आशा घाल. जे निंदा करत आहेत, छळ करत, त्यांना प्रभू येशूमध्ये क्षमा कर. त्यांची भेट घे. त्या सर्व अंधकारातून प्रभू येशूमध्ये त्यांना तू बाहेर काढ. देशाचे प्रधानमंत्री, अनेक राज्याचे मुख्यमंत्री यांना योग्य निर्णय घेण्याची क्षमता प्रभू येशूमध्ये त्यांच्या ठाई दृढ कर. शिक्षकांना योग्य ज्ञान पद्धती प्रभू येशूमध्ये घाल. जे लहान लेकरं शाळेत जाऊन शिकत आहेत त्यांना योग्य संस्कार शिक्षण देण्याची शिक्षण पद्धती प्रभू येशूमध्ये त्यांच्या ठाई दृढ कर. सर्व लहान लेकरं जे शाळेत जातात, आमचे शेजारीचे आहेत, ऑनलाईन पाहत असतील, जगातले असतील, या सर्व शाळेत जाताना देवदूतांच्या पायामध्ये नेह आण. सर्व वाईट घटना, वाईट सैतानी घाल यापासून प्रभू येशूमध्ये त्यांना दूर ठेव. डॉक्टर नसेल तर तुझ्या आरोग्यातील स्पर्श कर. त्यांच्याद्वारे तुझं आरोग्य पीडित व्यक्तीपर्यंत प्रभू येशूमध्ये जाऊ दे. जे बिचारांना खेळले त्यांचा बिचारा प्रभू येशूमध्ये मोकळा कर. जे शारीरिक आजार आहेत, डोळ्याचे आजार आहेत, डोळ्यांचे त्रास विकार आहेत, नसांचे विकार आहेत, छातीचे आहेत, तोंडाचे आहेत, गालाचे असतील, जिभेचे असतील, हाडांचे असतील, पोटाचे असतील, दातांचे असतील, अशा सर्वांना प्रभू येशूमध्ये तो आरोग्य दे. त्यांचे सर्व विकार प्रभू येशूमध्ये काढले जाईल. प्रभू आत्मा आणि प्रभूचा आत्मा जिथे येते तर सर्व प्रकारची मोकळीकता आहे.
प्रार्थना करतो पावसाच्या परिस्थिती जे अडकले त्यांचा प्रभूमध्ये सांभाळ कर. जिथं अजून पाऊस पडलेला आहे, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, तिथं पाऊस प्रभूमध्ये पोहोचला जावा. प्रार्थना करतो जे शेतकऱ्यांनी पेरलं आहे शेतामध्ये कष्ट करून ते विश्वासाने उगवलं जावं, त्यांचे कष्टाचं फळ त्यांच्या पदरी प्रभूमध्ये पडावं असं तू कर. तसं तू प्रार्थना करतो ज्यांचे पैसे अडकलेत मोठ्या मालकांकडे प्रभूमध्ये मोकळे कर. ज्याचे पीएफचे इन्शुरन्सचे पैसे अडकले ते प्रभूमध्ये मोकळे कर. तसं तू प्रार्थना करतो वृद्धाश्रमामध्ये वृद्ध लोक, अनाथ आश्रमातील लहान लेकरांच्या मुखास अन्न पाणी दे, त्यांनाही प्रभूमध्ये आरोग्य दे. प्रार्थना करतो फुलाताई कुटुंब, त्यांचा भाऊ यांच्या जीवनात तुझं आरोग्य, प्रीती, शांती राहू दे. त्यांच्या भावाला विशेष करून देव तू त्यांच्या पाऱ्यामध्ये ठेव. सर्व सैतानी इच्छा, अंधकाराच्या गोष्टी यापासून प्रभूमध्ये दूर ठेव. आनंदी ठेव, आरोग्यामध्ये प्रभूमध्ये दूर ठेव. फुलाताईंच्या कुटुंबामध्ये, त्यांच्या शेतामध्ये तुझं आरोग्य, त्यांच्या जीवनामध्ये आरोग्य, त्या शेतामध्ये तुझं बरकत प्रभूमध्ये, त्या शेतामध्ये जे काही पेरलेलं आहे ते ख्रिस्तामध्ये आशीर्वादित कर. त्यांच्या जवळचे नातेवाईक जे काही शेतकरी पेरत आहेत त्यांचं पीक प्रभूमध्ये आशीर्वादित केलं जावं. तसेच तू प्रार्थना करतो मावशीची सुनाना तोंड लेकरा जिथे कुठं आहे तुझ्या आरोग्यात, प्रीती, शांतीमध्ये प्रभूमध्ये दृढ कर. सॅमसन त्याच्या दोन्ही लेकरांना तुझ्या देवदूताच्या पाऱ्यामध्ये, शांतीमध्ये, सामर्थ्यामध्ये आजपर्यंत दृढ असं ठेवलं, इथून पुढे प्रभूमध्ये दृढ ठेव. प्रार्थना करतो ऑनलाईन पाहताय साधारण अंकल यांच्या जीवनाचं आरोग्य, प्रीती, शांती, आरोग्य प्रभूमध्ये राहू दे. त्यांना लागणार सर्व गोष्टी प्रभूमध्ये त्यांना तू दे. अनिल पठारे यांच्या जीवनाचं आरोग्य, प्रीती, शांती दे. लागणार गोष्टी प्रभूमध्ये त्यांना तू दे. प्रार्थना करतो मंगलाताई पाहताय त्यांच्या जीवनात तुझं आरोग्य राहू दे, शांती राहू दे. त्यांच्या कुटुंबामध्ये जे मिस्टर असतील, त्यांचे लेकरं असतील, त्यांचे जावई असतील, आजूबाजूचे मंडळीतील लोक असतील, यांच्या जीवनात तुझं सामर्थ्य प्रभूमध्ये कार्य करू दे. जिथे राहतात तिचं प्रभूच्या सामर्थ्यात ठेव. ते बी पेरण्यासारखं त्यांचं जीवन बनव आणि ख्रिस्तामध्ये विश्वासात ते बी वाढलं जावं असं तू कर. त्यांच्या जीवनात तुझं आरोग्य, शांती, लागणाऱ्या सर्व गोष्टी प्रभूमध्ये भरपुरीमध्ये त्यांना तू दे. प्रार्थना करतो हिवाळ्या कुटुंब, आई पप्पा असतील, त्यांची मुलं, त्यांची सुना, नातवंड, त्यांच्या मुलगी आहे, त्यांचं जावई, तिचं लेकरू आहे, यांच्या जीवनात तुझं आरोग्य, प्रीती, शांती, प्रभूचा हात त्यांच्या जीवनामध्ये राहू दे. सर्व अंधकाराच्या गोष्टी प्रभूशी त्यांच्या जीवनातून घालून टाक. त्यांना जे काही दैहिक हाडाचे, पोटाचे, डोळ्याचे विकार त्रास होत असतील ते प्रभूमध्ये मोकळे कर. त्यांच्या मंडळीमध्ये तुझं सामर्थ्य प्रभूमध्ये राहू दे. योग्य शिक्षण प्रभूमध्ये त्यांच्यामध्ये राहू दे. मंडळीमध्ये प्रीती राहू दे. ऐक्य प्रभूमध्ये त्यांच्यावर दृढ कर. आमचे आई, शेजारचे ताई, दादा, सुना, नातवंड, लेकर यांनाही तुझ्या हातात देतो. त्यांच्या जीवनात तुझं सामर्थ्य, प्रीती प्रभूमध्ये आरोग्य राहू दे. त्यांचे दैहिक त्रास प्रभूमध्ये काढून टाक. त्याच्या लेकरांनाही आरोग्य, प्रीती, शांतीमध्ये प्रभूमध्ये दूर कर. आईला तुझं आरोग्य प्रभूमध्ये दूर कर, प्रभूमध्ये दूर कर. हे सर्व प्रार्थना विनंत्या प्रभूमध्ये ऐकल्यास त्याबद्दल धन्यवाद देतो. फुलाताईंचं कुटुंब, सॅमसन अंकल, त्यांचे लेकर, तसेच तू आई, शेजारी ताई, सुना, नातवंड, लेकर, ऑनलाईन पाहतात मंगलताई, हिवाळ्यांचं कुटुंब आणि जे काही भाऊ बहीण पाहतात सर्व तुझ्या हाती प्रभूमध्ये सुपूर्द करतो. प्रत्येकाला प्रभूमध्ये आशीर्वादित केलं तर धन्यवाद देते. प्रार्थना प्रभूच्या नावात पूर्ण करतो म्हणता पित्या, आमेन. या आपण प्रभूने शिकलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणासरून सोडले आहे तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाईटापासून सोडू, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझीच आहे, आमेन. या रात्री ईश्वरा तू मजला सामा, आयुष्यभर राखीता करावा प्रतिपाळ, आमेन. धन्यवाद देव. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्यात सवय येतात तुम्हा सर्वांवर असो, आमेन. प्रेज द लॉर्ड. माझी प्रार्थना आठवण ठेवा. प्रभूमध्ये पुन्हा वेळ मिळाला पुढच्या वेळेमध्ये पुन्हा एकदा प्रभूमध्ये भेटूया. प्रार्थनेत राहा, आनंदात राहा. प्रभूची कृपा, शांती तुमच्यावर राहू, आमेन.